26 नोव्हेंबर 2024 रोजी कार्यकाळ संपत असलेली महाराष्ट्र विधानसभा ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभा होणं अपेक्षित असताना मात्र निवडणूक ही डिसेंबरमध्येच होणार असे स्पष्ट संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत। आता जम्मू काश्मीर बरोबर हरियाणातील निवडणुकांबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा होणं अपेक्षित होतं, परंतु असं झालं नाही। निवडणूक लांबण्यामागे एकनाथ शिंदेंच्या लाडक्या बहीण योजनेचं काही कनेक्शन आहे का, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलवरती आणि मी गौतम तुमचं सहर्ष स्वागत करतो। एक आठवण म्हणून चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका। केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर बरोबरच हरियाणामधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असली तरी महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुका जाहीर करण्यात आल्या नाहीत। यावरून वेगवेगळ्या शंका उपस्थित होऊ लागल्यात। आता राज्यातील निवडणुकांची संभाव्य तारीख समोर आली आहे। दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक घेण्याचे संकेतच निवडणूक आयोगाने दिले आहेत। राज्यामध्ये विद्यमान विधानसभेची मुदत ही संपल्यानंतरच म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक घेण्याचे स्पष्ट संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत। या निवडणुका लांबण्यावर शिंदे सरकारच्या लाडक्या बहीण योजनेचं काही कनेक्शन आहे का, ही आता सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे। विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ येऊ शकते। लांबलेल्या विधानसभा निवडणुकीचं थेट कनेक्शन मतदार महिलांशी आहे। ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा झाल्यास प्रत्यक्ष मतदानापूर्वी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर व ऑक्टोबर या 2 महिन्याचे हप्ते शिंदे सरकारला महिलांच्या खात्यावर जमा करता येण्यासाठी वेळ मिळेल। डिसेंबरमध्ये निवडणुका होईपर्यंत मतदार महिलांच्या खात्यावर किमान 6,000 रुपयाचे हप्ते जमा झालेले असतील आणि महायुती सरकार महिलांची सहानुभूती मिळवण्यात यशस्वी झालेले असेल। असा हा मास्टर प्लॅन आहे का, असा अंदाज सुद्धा आता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात मोठा फटका बसल्यानंतर मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। या योजनेत महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्याचं निश्चित करण्यात आलं। रक्षाबंधनाच्या पूर्वीच या योजनेअंतर्गत एकदाच 2 हप्ते म्हणजेच 3,000 रुपये जमा करण्यात आले। मात्र हरियाणा आणि जम्मू काश्मीर बरोबर राज्यातील निवडणूक लागली असती तर आचारसंहिता लागू झाली असती आणि त्याचा फटका निश्चित या योजनेला बसला असता, असं सूत्राचं म्हणणं आहे। विधानसभेत महिला मतदारांना महायुतीकडे आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना अनेक महिलांपर्यंत पोहोचवण्याचा महायुतीचा हा प्रयत्न आहे। सदर योजनेचे किमान 2 हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाल्यास महिलांचा विश्वास संपादित करणं अधिक सहज शक्य होईल, असा तर्क बांधला जातोय। आचारसंहिता लागू होऊन साऱ्या नियोजनात मिठाचा खडा पडू नये म्हणूनच निवडणूकच शक्य तितक्या लांबणीवर टाकण्याचा हा प्रयत्न आहे। राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार। राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ हा 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे। याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची ही तयारी असल्याचे स्पष्ट संकेत नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत मिळाले। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गरज पडल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल असे स्पष्ट संकेत दिले। कोणत्याही राज्यात विधानसभेची मुदत संपल्यानंतर 6 महिन्यात निवडणूक घेण्याची मुभा भारतीय घटनेने निवडणूक आयोगाला दिलेली आहे। त्यामुळेच विद्यमान विधानसभा ही 26 नोव्हेंबरला बरखास्त झाली आणि निवडणूक डिसेंबरमध्ये होणार असेल तर मधल्या काळामध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, अशी शक्यता आहे। संभाव्य निवडणूक आणि विधानसभा बरखास्तीचा कालावधी खूपच कमी असेल तर काही आठवड्यामध्ये निवडणुकीचा निकाल लावून पुन्हा सरकार सत्तेत येईल, असे स्पष्ट संकेत सुद्धा निवडणूक आयोगाने दिले आहेत। बाकी मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, निवडणूक लांबण्यामागे शिंदे सरकारच्या लाडक्या बहीण योजनेचं काही कनेक्शन आहे का, याबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्की कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा। भेटू एका पुढील माहितीपूर्ण व नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र।